हाय, गुड मॉर्निंग. इथे मी 2 कप घेतले होते. इथे चहा ठेवला होता कारण की चहाची तलब आम्हाला दोघांना पण लागते आणि सकाळ सकाळ चहा झालाच पाहिजे. इथे 2 कप घेतले होते कारण की एक माझ्यासाठी आणि एक साईसाठी. कारण की तो नाईट शिफ्ट करून घरी आला होता आणि त्याला चहा हवा होता. हे असा निवांत चहा एकदम क्वचितच जुळ्या मुलांच्या आईच्या नशिबात असतो. चहा पित होते तेवढ्यातच दोघं जण उठले. मग आमची सुरुवात अशी तारक मंत्राने अतिशय छान झालेली आहे. दोघांना ब्रेकफास्टसाठी चहा आणि खारी. चहा म्हणजे एकदम लिमिटेड चहा, फक्त त्यात दूध ओतून जास्त दिलं होतं. मी अविरला सांगते मांडी घालून बस, मांडी घालून बस, पण ती काय ऐकेना. मांडी घालण्याच्या नादात तिने चहात सांडवला तर आई ओरडेल की काय म्हणून ती माझ्याकडे बघू लागली. मग त्यानंतर बंकू बोलला संध्याकाळी उठल्यावर, बाबा फिरायला चला, फिरायला चला. तर आम्ही लिफ्टमधून खाली जात होतो तेवढ्यात अविराला बटणं दाबायची होती लिफ्टची, पण ते काय बाबांनी करून दिलं नाही. इथे बाबांनी लिफ्टचा दरवाजा उघडला आणि कधी नाही ते ही मुलगी आज चालत चालली होती. नाहीतर ही लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर अशी धावते ना, जणू ही PT उषाची, म्हणजे अशी धावत सुटते. ती बघा गेली धावत, कारण की तिला पिजन दिसलं होतं. तर ते उडूनच गेलं पिजन. ते गेलं फर्स्ट फ्लोअरला आणि इथे ह्याचं 2 व्हीलरचं काय चालू होतं माहीत नाही. तर ती मला सांगत होती की पिजन फर्स्ट फ्लोअरला गेलं आहे म्हणून त्याला खाली बोलव. मग तेवढ्यात आले बाबा, आमचे आलेत बाहेर. मग ती बाबांबरोबर जायचं म्हणून ती तिकडे धावत गेली त्या बाजूला. पण ती मागे मागे जायच्या आधी ती पुढेच जाऊन थांबली होती त्याच्या. ती परत मागे आली कारण की तिला तिची दीदी आली होती भेटायला. तिची दीदी म्हणजे काव्या दीदी. काव्या दीदी आली, आम्ही हग केलं एकमेकींना. आणि मग ती आता तेच सांगते की तिकडे पिजन आहे वगैरे. ती खेळली, खूप खेळली तिच्यासोबत. ते बघा सांगते तिकडे तिकडे फर्स्ट फ्लोअरला पिजन आहे. मग ती पण शोधते, काव्या पण शोधते. मग त्या दोघीजणी इकडे आल्या गाडीवर बसण्यासाठी. काव्या तिला सांगते नको बसू, नको बसू, पडशील. पण तरी पण तिला बसायचं होतं. पण ह्या आमच्या चिंटुकलीला बसता येत नव्हतं. मग काव्याने तिला बसवलं. अभिराज बोलतं दीदी सीट, दीदी सीट. मग दीदी शेवटी बसलीच गाडीवर. हे बघा काय चालू आहे. ती काव्य तिला बसवते, ती बसली. त्यानंतर हे गाडी कुठे घेऊन जाणार आहेत परमेश्वरालाच माहिती आहे, कुठे घेऊन जाणार आहेत. तेवढ्यात बाबा गाडी घेऊन आले. मग आम्ही निघालो बाहेर फिरायला. पण फिरायला जाताना माहीत नव्हतं की आम्हाला DMartला जायचं आहे.